नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 36 बघणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट नॉलेज चेक आपण या ठिकाणी सुरू करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन ॲडजस्ट द साइज ऑफ स्लाइड अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन सी द फॉर्मॅटिंग टूलबार ड्युरिंग अ स्लाइड शो. करेक्ट आन्सर आहे याचं फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाऊ कॅन यू स्टार्ट प्रेझेंटेशन फ्रॉम द फर्स्ट स्लाइड. करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, प्रेस F5 की. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द प्रेझेंटर व्ह्यू ऑप्शन अलॉ यू टू डू. करेक्ट आन्सर आहे याचा फोर्थ, ॲक्सेस कंट्रोल अँड नोट्स. या ठिकाणी फर्स्ट नॉलेज चेक आपलं इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया सेकंड नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच क्लिकअप फीचर इज बेस्ट डेमॉन्स्ट्रेटेड इन दिस इमेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा फर्स्ट, टास्क ॲटोमेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज क्लिकअप इम्प्रूव्ह टीम प्रोडक्टिव्हिटी. करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, कन्वर्ट्स मीटिंग इनटू ऑटोमॅटिक रिपोर्ट. तर या ठिकाणी आपलं सेशन मधील सेकंड नॉलेज चेक पूर्ण झालं. आता आपण बघूया थर्ड नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, एकच क्वेश्चन आहे यामध्ये, पॉवर पॉईंट डिझायनर प्रायमरीली हेल्प यू. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, क्रिएट प्रेझेंटेशन क्विकली. त्यानंतर लास्ट नॉलेज चेक आहे फोर्थ नंबरचं, चौथ्या नंबरचं नॉलेज चेक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेक स्लाइडर AI युनिक कॉम्पेअर टू अदर AI टूल. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट. नॉलेज चेक टेस्ट आपल्या पूर्ण झाल्या. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन यूज स्लाइड शो टू डिलिव्हर युअर प्रेझेंटेशन टू युअर ऑडियन्स, हेन्स सेट द स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग टू प्रेझेंट इट फ्रॉम द स्टार्ट. स्लाइड शोला आपल्याला रन करायचे आहे, त्यासाठी सर्वात अगोदर स्लाइड शो टॅबला क्लिक करा. त्यानंतर इथे फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शनला क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायडिंग स्लाइड is particularly useful when you have added slide but those slide are not essential for the current presentation, so you can hide them, hence hide slide number 4 using slideshow tab given presentation. 4 नंबरची स्लाइड आपल्याला हाईड करायची आहे, त्यासाठी सर्वात अगोदर स्लाइड शो टॅबला क्लिक करा. यामध्ये हाईड स्लाइड नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती इथे क्लिक करा. सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपली इथे पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. एकच प्रश्न यामध्ये दिलेला आहे, तर प्रश्न पण फार सोपा आहे. सेव्ह युअर प्रेझेंटेशन विथ डॅश डॅश एक्सटेन्शन. प्रेझेंटेशन .pptx या एक्सटेन्शनमध्ये सेव्ह होत असते. सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं. आता आपण बघूया प्रॅक्टिकल प्रश्न. गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन PowerPoint presentation to present the slide in window mode, to go to slideshow menu, click on the setup slideshow option, the appear dialog box, select browse by individual option, then click on OK. एक सेटिंग करायची आपल्याला स्लाइड शोची. त्यासाठी सर्वात अगोदर स्लाइड शो टॅबला क्लिक करा. यामध्ये सेटअप स्लाइड शो नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. यामध्ये दिलेले बघा, ब्राउज्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल विंडो या ऑप्शनला इथे टिक करा या गोल सर्कलमध्ये आणि ओके करा आणि सबमिट करा. हा प्रश्न पुन्हा एकदा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन PowerPoint presentation to control the number of slide to be show, go to the slideshow tab. Now click on setup slideshow option. In the appear dialog box under slideshow group, select from option and type 2. Then in the 2 option type 5. Finally click on OK.
तर पुन्हा एकदा आपल्याला सेटअप स्लाइड शो मध्ये जाऊन काही सेटिंग करायचे आहे. तर सर्वात अगोदर काय करायचे, स्लाइड शो टॅबला क्लिक करा. त्यानंतर इथे सेटअप स्लाइड शो ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी फ्रॉम ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, या ठिकाणी या फ्रॉम ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे फ्रॉममध्ये टाईप करायचे तुम्हाला प्रश्नात दिल्याप्रमाणे टू, इथे टाकायचे 2 आणि पुढे 2 च्या समोर टाकायचे 5 आणि ओके करायचे आणि सबमिट करायचे. नेक्स्ट आहे इन द गिवन PowerPoint presentation to present the slide from beginning, select slide number 1, go to the slide show menu. Now click on the from beginning option under the start slide show. Press arrow key keyboard, present the next slide. तर स्लाइड शो प्ले करायचा आहे आपल्याला, त्यासाठी सर्वात अगोदर इथे स्लाइड शो टॅबला क्लिक करा. फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शनला क्लिक करा आणि तुमच्या कीबोर्डवर जो राईट ॲरो आहे नेव्हिगेशन कीमध्ये, तो ॲरो प्रेस करत करत राहा. जोपर्यंत प्रेझेंटेशन एंड होत नाही तोपर्यंत राईट ॲरो प्रेस करा आणि प्रेझेंटेशन एंड झाल्यावर इथे सबमिट करा. पुढे आहे टू प्रेझेंट द प्रोव्हाइडेड PowerPoint presentation slide number 3. Click on the slide number 3. Now go to the slide show menu. Select the current slide under start slide show. थर्ड स्लाइड शो पासून आपल्याला प्रेझेंटेशन प्ले करायचे. थर्ड नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करा. त्यानंतर इथे स्लाइड शो टॅबला क्लिक करा अँड या ठिकाणी फ्रॉम करंट स्लाइड या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे एस्केप बटन आहे कीबोर्डवर, एस्केप बटन प्रेस करा आणि सबमिट करा. पुन्हा एकदा तो प्रश्न डबल सोडवायला लावला आहे आपल्याला, आपण पुन्हा एकदा त्याच प्रश्न सोडूया. थर्ड नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करा. स्लाइड शो टॅबमध्ये फ्रॉम करंट स्लाइडवरती क्लिक करा आणि सबमिट करा. ओके करा. लास्ट क्वेश्चन आहे इन द PowerPoint presentation गो टू द स्लाइड शो टॅब. त्यानंतर आहे रिअर्स टायमिंग, स्टार्ट रेकॉर्डिंग फ्रॉम बिगिनिंग अँड वेन फिनिश क्लिक क्लोज, कन्फर्म द टोटल टाइम स्पेंड, सिलेक्ट येस. सर्वात अगोदर काय करायचं, इथे स्लाइड शो टॅबमध्ये जायचे. स्लाइड शोमध्ये आल्यानंतर या ठिकाणी दिलेले रिअर्स टायमिंग इथे क्लिक करा. त्यानंतर इथे प्रेझेंटेशनमध्ये फक्त क्लिक करा, एक एक स्लाइड पूर्ण चेंज करा, क्लिक करत राहा आणि सगळ्या स्लाइड्स पूर्ण झाल्यानंतर इथे येस बटनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. प्रश्न सबमिट झालेला नाही, पुन्हा एकदा आपण करूया. स्लाइड शो टॅबला इथे क्लिक करा, रिअर्स टायमिंगला क्लिक करा आणि इथे प्रेझेंटेशन प्ले होईल. आता या प्रेझेंटेशनमध्ये फक्त क्लिक करत राहा. जोपर्यंत स्लाइड शो एंड होत नाही तोपर्यंत क्लिक करा आणि शेवटी येस मेसेज येईल, येस करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे डू इट युअर सेल्फ ही टेस्ट इथे पूर्ण झाली. एंड एक्झाम करा, येस करा. आता आपण बघूया या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे मनाली wants a disk from which data cannot be deleted or changed. She decide to use CD-ROM to save the data. Is her decision correct? Correct answer आहे याचा फर्स्ट, yes because. नेक्स्ट क्वेश्चन आहे how does an optical disk drive read data from a disk and distinguish between binary 0 to 1? Select 2. करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट अँड फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टाइप ऑफ ऑप्टिकल डिस्क हॅव एनफ स्टोरेज कॅपॅसिटी टू स्टोअर अ 6 GB फाईल? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड अँड फोर्थ. सॉरी, थर्ड अँड फोर्थ, मी सेकंड घेतलं, थर्ड अँड फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉस्पिटल uses hybrid storage by keeping current
patient record on local server and storing older patient data in the cloud. What are the benefit of this hybrid storage system? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेघना loses her phones but can still access her data on another device. Which feature of cloud storage make this possible? करेक्ट आन्सर आहे सेकंड अँड थर्ड. Next question, class 10 student from different regions are working on a group project without meeting in person. They decide to use Google Docs to create and share their ideas in one document. Why is cloud storage the best solution for this? Correct answer आहे याचा first and third. Next question आहे a law firm stores important court case record on DVD or disk instead of DVD raw rewritable disk. What are the possible reason for this choice? Correct answer आहे याचा second and fourth. Second and fourth. Next question आहे a Blu-ray disc and a DVD look similar in size, but Blu-ray disc can store much more data. What is the main reason for this? Correct answer आहे याचा third. Blu-ray use a blue laser. Next question आहे Arjun save his project a Google Drive but forgot the bring his pen drive. He want to open the project on a school computer. What is necessary for him to access his file? Correct answer आहे याचा fourth. Internet access to open file from cloud. And last question आहे an office manager need to backup temporary file every day. The file are replaced after 24 hours. So the storage device should be reusable and cost effective. Which type of optical disk is the best choice for this purpose? Correct answer आहे second, DVD rewritable. सेशन कंप्लीशन टेस्ट इथे पूर्ण झाली आणि सेशन 36 या ठिकाणी कंप्लीट झाले. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा.